सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरांनी 18 तारखेला सभा बोलवली आणि त्या सभेच्या विषयपत्रिकेवर जो विषय पहिला आहे तो आयुक्ताकडून आलेला आहे, प्रशासकीय प्रस्ताव. त्याच्यामध्ये बीओटी तत्वावर 7 जागा महापालिकेच्या ज्या शहरामध्ये आहेत त्या भाडे तत्वावर देण्याचा किंवा त्या पद्धतीनं बीओटी तत्वावर आणखी काही जे काही पर्याय आहेत विषयामध्ये सविस्तर दिलेले आहे त्या पद्धतीनं ती बीओटीवर जागा भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव आहे. आणि त्या अनुषंगाने विषय छेडला असता सर्वच नगरसेवकाकडूनची ती नाराजी व्यक्त केली जाते की सोलापूरमध्ये अनेक जागा आहेत, त्याच्यावर आपण निर्णय घेऊ शकत नाही आणि नव्याने काय द्यायची पद्धत आहे. आणि 350 कोटीची उभारणी आहे की ते अंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठीची जागतिक बँकेकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या अनुसार हे प्रस्ताव आहे. ह्यावर सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज सभागृह नेते. अगदी म्हणजे विषय हा गंभीरच आहे, पण विषयाची मांडणी तुम्ही ज्या पद्धतीनं कराल आणि सोलापूरकरांना कळेल की नेमकं बीओटीचा विषय जो आहे 7 जागा भाडे तत्वावर द्यायचा तो का आणि कशासाठी. सर्वात प्रथम आपल्याला जे 1350 कोटी रुपये जे 78 कोटी रुपयाचा जो विषय आहे की आपल्याला पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मिळणार आहेत, याच्यात वर्ल्ड बँकेचे 700 कोटी आहेत आणि यातला आपल्याला जो शेअर भरायचा आहे तो 350 कोटी रुपयाचा शेअर. आणि साधारणपणे 1 ते 2 वर्षामध्ये हे आपल्याला सगळे पैसे द्यायचे. याच्यातले 200 कोटी रुपये आपल्याला या बॉन्डच्या माध्यमातून निर्मिती करायची आणि 150 कोटी रुपये हे बीओटीच्या माध्यमातून, म्हणजे 150 कोटी रुपये आपल्याला आपला शेअर घालायचा. हे 150 कोटी रुपये घालत असताना आपण ज्यावेळेस विचार केला की हे कुठल्या माध्यमातून आपण उभा करू शकतो, ह्या 2 वर्षात जे 150 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकतात हे आपल्याला बीओटीच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. मग बीओटीच्या माध्यमातून जे उपलब्ध व्हायचे हे कुठं उपलब्ध होऊ शकतात किंवा कशा पद्धतीने. थोडक्यात असं म्हणायचं काय की परदेशी साहेबांनी दिलेल्या मार्गदर्शक पद्धतीनंच आपण हा प्रस्ताव घेतलाय. नाही, या संदर्भात चर्चा झाल्यानंतर कशा पद्धतीने पैसे उभा राहू शकतात, तर बीओटीचं एक माध्यम समोर आलं. हे माध्यम समोर आल्यानंतर आपण आपल्याकडे असलेल्या ज्या जागा आहेत ह्या जागा आरक्षणासहित आपण पब्लिश करतोय की याच्यावर विकासकांनी आपल्याला प्रस्ताव द्यावा की ते कशा पद्धतीने विकसित करतील आणि त्या संदर्भात आपल्याला किती पैसे मिळतील किंवा आपल्याला त्याच्यातनं काय उत्पन्न मिळेल हे आपण पर्याय मागवतोय. हे जे 7 जागा ज्या आपण ठेवलेल्या आहेत त्याच्यातनं आपण पर्याय मागवतोय की किती पैसे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे काँग्रेसचं म्हणणं असं आहे की बाबा महानगरपालिकेकडे असे कितीतरी जागा आहेत की त्या ॲग्रीमेंट संपलेल्या आहेत, इमारती आहेत, जागा आहेत आणि ते बीओटीवर असतील किंवा भाडे तत्वावर ते घेऊन पण आपण त्या कमर्शियल पद्धतीनं वापर करू शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची ज्या जागांची मुदत संपली आहे त्या जागांच्या मुदतीच्या संदर्भात आपण तो पण रिव्ह्यू घेतोय. ज्या जागांची मुदत संपली त्या जागा आपण ताब्यात घेतोय. ज्यांची भाडे थकीत आहेत अशा सुद्धा जागा आपण ताब्यात घेऊन त्यांचा लिलाव करतोय. ही सगळी प्रोसिजर होत राहील. पण आत्ता आपल्याला वर्ल्ड बँकेला सांगावं लागेल की आपण 150 कोटी रुपये आपण कसे उपलब्ध करणार आहे. आपण तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीने आपण वर्ल्ड बँकेकडे प्रस्ताव सादर करू शकत नाही. 150 कोटी हे कसे उपलब्ध करणार हे आपल्याला कुठेतरी कॉन्क्रीट त्यांना एका ह्याच्यावर प्रस्ताव पद्धतीने द्यावा लागेल. आणि ते देत असताना ज्यावेळेस आपण बँकेत जातो त्यावेळेस बँक ज्या पद्धतीने कागदपत्र तपासते ही वर्ल्ड बँक थोडक्यात प्रोजेक्ट रिपोर्ट पद्धतीने आपल्याला रिपोर्ट पद्धतीने आणि ते त्यांना पटलं पाहिजे. पण कारण आता आपण तुम्ही जे सांगताय ते दुसऱ्याच्या ताब्यात असलेली जागा आपल्या ताब्यात घेऊन त्याच्यावरच्या ह्याला वेळ जातो, त्याच्यात अनेक न्यायालयीन प्रक्रिया उभा राहू शकते, अनेक गोष्टींनी थांबू शकतं. पण आता जी आपल्याकडे जागा उपलब्ध आहे आणि ह्या शेवटी आपल्या जागा आहेत, याच्यावर काही आरक्षण आहेत. ह्या आरक्षणासहित विकसित करण्याचा जे प्रपोजल आपल्याला देणार आहे त्या पद्धतीने आणि ते सर्व नियमात बसून आरक्षणाच्या नियमात बसून जे प्रपोजल आपल्याला येईल ते प्रपोजल आपण मान्य करून आपल्याला 150 कोटी रुपये. सभागृह नेते आपण जर का प्रस्ताव बघितला तर त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट दिलेलं आहे की बाबा असलेली जागा त्याच्या एकूण चौरस मीटर जागा मंजूर आराखडा म्हणजे टिपली प्लॅन आणि प्रारूपला जर का मान्यता नसेल आणि तो शासनाकडे तिथं असेल आणि सर्वसाधारणचा अधिकार असताना तो शासनाकडे थेट असेल, म्हणजे प्रारूपला मान्यता नसताना आपण ह्या पद्धतीचं आरक्षण कसं निवडणार. याच्यातली फक्त ह्या 7 जागातली फक्त एकच जागा अशी आहे की त्याच्यात प्रारूप आणि आधी मंजूर आरक्षण याच्यात फरक आहे.
बाकी सगळी आरक्षणं आहेत तशी आहेत. म्हणजे याचा अर्थ असं म्हणायचं का की प्रारूप तुम्ही आता शासनाकडून मागून घेणार? प्रारूप आधीच्या प्रारूपमध्ये आणि मंजूर आराखडा हा. ह्याच्यातली जर तुम्ही आरक्षण बघितले साम्य आहे. सगळी साम्य आहेत. फक्त 4 नंबरचं एक जे आहे त्याच्यात इंडस्ट्रीयल आणि कमर्शियल असे रेसिडेन्शियल असं दोन आहे. त्याच्या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो शासन आम्हाला देईल. नाही, त्यानुसार तुम्ही पूर्ण प्रारूप आराखडा मागून घेणार की फक्त हे 7 जागेचाच विषय मागून घेणार? प्रारूप प्रारूप आणि मंजूर आराखड्यात ही आरक्षण सेमच आहे. हो. त्याच्यामुळे त्याला मान्यता द्यायला अडचण नाही. तांत्रिक मुद्दा असा उपस्थित केला जातो की प्रारूपला मान्यता असल्याशिवाय मंजूर मधलं आरक्षण आपल्याला बदलताच येत नाही. प्रारूप आराखडा मंजूर आहे तुमचा. कुठे मंजूर आहे? शासनाकडे सर्वसाधारण सभेची मान्यता नाहीये त्याला. सर्वसाधारण सभेच्या मध्ये तो ठेवला गेलेला नाही. सर्वसाधारण सभा ज्यावेळेस अस्तित्वात नव्हती, नव्हती ज्यावेळेस प्रशासक अस्तित्वात होतं, त्यावेळेस प्रशासकांना ते अधिकार होते की सर्वसाधारण सभेचे मग त्यांनी ठराव करून हा शासनाकडे पाठवलेला. आमचं म्हणणं तेच आहे की आता सर्वसाधारण सभा ही अस्तित्वात आली आहे, तर सभागृह नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तो शासनाकडे प्रशासनाने पाठवलेला प्रस्ताव पुन्हा मागून घेऊन त्याला अंतिम मंजुरी देणार का, असा हा सवाल आहे की त्याच्यामधून हे आरक्षण बदल होतील. त्याचा हा विषयच नाहीये ना. ही प्रोसिजर होऊन पुढे गेलाय. सर्वसाधारण सभेची मान्यता होऊन आज शासनाकडे गेलाय. म्हणजे तुम्ही मागून घेणार नाही? तो विषयच आला नाही आज पटलावर. आज पटलावर विषय बीओटीचा आहे. मी काय म्हणतोय की ह्याच्यामध्ये आपल्याला जर का प्रारूप मध्ये काही बदल करायचा करायचीच नाही. गरजच नाही. आणि कशाला त्याच्यामध्ये 2 ओळी आहेत. हं. ह्या विषयासह इतर विषयांना देखील ही सभा मान्यता देत आहे. म्हणजे कुठल्या 2 ओळीचा अर्थ काय घ्यायचा? कुठल्या खाली 2 ओळी आहेत की बाबा ह्या विषयासह इतर विषयांना ही सभा मान्यता देत आहे. त्याच्यावर पार्टी मीटिंग मध्ये आम्ही हे सगळे जे विषय आहेत, आता ही पार्टी मीटिंग मध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा होईल आणि पार्टी म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे, आता मी तुम्हाला विषय काय तो समजून सांगितलाय. विषय समजून सांगितल्यानंतर सगळ्या नगरसेवकांबरोबर जी पार्टी मीटिंग होणार आहे, त्या पार्टी मीटिंग मध्ये जो निर्णय होईल त्या संदर्भातली सूचना आम्ही सर्वसाधारण बीओटीवर जागा देण्याचा एक अनुभव असा आहे महापालिकेकडे की वर्षानुवर्ष त्याच्याकडूनच रेव्हेन्यू आपल्याला व्यवस्थित येत नाही. तर एक सर्वसामान्याकडून असंही म्हणलं जातं की बाबा मोक्याच्या जागा आहेत, रेडी रेकनर प्रमाणे महानगरपालिका ही जागा का विकत नाही? या संदर्भातली एक गोष्ट लक्षात घ्या की बीओटीचे आजपर्यंत जे आपण हे करत होतो, आपण बीओटी ज्या पद्धतीने राबवत होतो की बीओटीचा आपण प्लॅन देत होतो आणि त्या संदर्भातले आपण टेंडर मागून घेत होतो. आता आपण जे हे बीओटीचे विषय आणलेत की ही आमच्याकडे जागा आहे, ही जागा विक्री करून असो, भाड्याने देणे असो किंवा या संदर्भातलं उत्पन्नाच्या बाबतीत असो, आपण त्या टेंडरच्या माध्यमातून किती उत्पन्न देणार याची मागणी करून घेणार आणि जे चांगलं असेल ते सर्वसाधारण सभा ठरवून त्याला मान्यता देईल. आता ज्या जागेवर आरक्षण आहे त्याच जागेवर त्याच पद्धतीचं कमर्शियल वापर केला जाणार की संबंधिताला बीओटीवर देताना? या संदर्भातल्या आरक्षणाचे जे काही नियम आहेत, एखादा आरक्षण विकसित करत असताना त्याच्या काही पर्सेंटेज मधली जागा सोडून किंवा त्या पर्सेंटेज मधली जागा शासनाला देऊन ते आरक्षण विकसित करता येतात. काही ठिकाणी बांधकामाच्या स्वरूपात विकसित करावं लागेल किंवा काही ह्याच्यात मोकळ्या जागेच्या स्वरूपात विकसित केल्या जाईल. जे आरक्षणाचे नियम असतील त्या आरक्षणाच्या नियमानुसार म्हणजे आरक्षणाच्या नियमात जे बसल त्या पद्धतीने ते विकसित केले. भविष्यामध्ये पुढच्या पदाधिकाऱ्यांना आणि सोलापूरकरांना या बीओटीच्या मोक्याच्या जागा दिल्याचा फायदा होईल अशीच तरतूद असेल? निश्चितपणाने आता ह्या ज्या जागा आहेत ह्या आपल्या वर्षानुवर्ष असलेल्या जागा आहेत. इतक्या दिवसाचं सोलापूर वेगळं होतं. मी वारंवार सांगतो की आपण मेट्रो सिटीकडे चाललो. आज आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये कुठंतरी हे डेव्हलप होताना म्हणजे विकासाच्या पद्धतीने ज्या पद्धतीचा आपल्याला याचा रेट येणार आहे किंवा ज्या पद्धतीचं उत्पन्न वाढणार आहे, आज आपण मेट्रो सिटीकडे चालत असताना बाकीच्या जर महापालिकेचा विचार केला, पुणे महापालिका असेल, पिंपरी चिंचवड महापालिका असेल, नवी मुंबई यांचा जर विचार केला तर या महापालिकेनीही यांच्या जागा विकसित करून ह्या सक्षम झालेल्या आहेत. कारण टॅक्सवरचे जे पैसे येतात ते तुमच्या स्थानिक इथल्या विकासाला जात असतील, काही मेंटेनन्सला जात असतील, पण मोठ्या प्रमाणात जर उत्पन्न आपल्याला निर्माण करायचं असेल तर निश्चितपणाने या जागा विकसित केल्या पाहिजेत आणि विकसित करत असताना
पुढची ही महापालिकेची व्यवस्था केली पाहिजे की कायमस्वरूपी आपली महापालिका सक्षम व्हावी. आज शिवसेनेने आंदोलन केलं आणि सोलापूरकर देखील ह्या विषयाकडे लक्ष देऊन आहे. काय आश्वासित कराल, काय संदेश द्याल सोलापूरकरांना आणि शिवसेना? मी निश्चितपणे सोलापूरकरांना एक विश्वास देतो की ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी इथं सांगितलं की दररोज पाणी पुरवठा या शहराला केला जाईल, यासाठी 1378 कोटी रुपये मंजूर केले. आणि या माध्यमातनं मी अजून एकदा सांगू इच्छितो की ही योजना पूर्ण होण्यासाठी महापालिकेचं कुठलंही नुकसान न होता हे पैसे उभा करणं आमचं काम आहे. हे उभा करून आम्ही दररोज पाणी पुरवठा या शहराला कसं होईल यासाठी आम्ही कार्यरत राहू. म्हणजे इतकं सहज सोपं नाही आहे श्रीखंडाचा भूखंडाचा श्रीखंड खाणं. निश्चितपणाने श्रीखंड भूखंड हा विषय नाही, ही सोलापूर शहराची गरज आहे आणि सोलापूर शहराच्या गरजेसाठी हे पैसे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. हे पैसे जर उपलब्ध करून नाही शिकलो आपण तर निश्चितपणाने आपल्याला ही योजना मिळू शकणार नाही. पण काँग्रेसचं एक म्हणणं असं आहे की बाबा केंद्रात सरकार त्यांचं आहे, राज्यात सरकार त्यांचं आहे आणि आता महापालिकेने पदाधिकारी देखील भाजपाचे आहेत. काही निधी सोलापूरच्या विकासासाठी अपेक्षित असेल तर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, नक्कीच यश मिळेल आणि आणतील. मी निश्चितपणाने सांगतो की सोलापूरच्या विकासासाठी जिथं जिथं निधी लागेल तो निधी आम्ही केंद्र आणि राज्य सरकारकडनं आणू. पण हा जो विषय आलाय, ह्या विषयात कंपल्सरी जिथं ही योजना होणार आहे महापालिकेच्या वतीने त्यांचा शेअर भरणं, तो शेअर देत असताना सुद्धा फक्त 350 कोटी रुपये तुम्हाला एक रकमी द्यायचे नाहीत, त्याला कंपल्सरी 200 कोटी रुपयाचे बॉन्ड तुम्ही क्रिएट करायचे. हे वर्ल्ड बँकेचे नियम आहेत. हे नियम आपल्याला फॉलो करावे लागतील तरच आपल्याला हे पैसे मिळू शकतील. नक्कीच सोलापूरकरांच्या ह्या शंका कुशंका ज्या असतील त्या नक्कीच दूर होतील. पण 2010 मध्ये आरिफ शेख यांनी ह्या अशाच पद्धतीच्या जागतिक बँकेसाठीचा एक प्रस्ताव केला होता आणि सभागृहामध्ये तो नावानिशी म्हणजे अगदी प्रोसिडिंग मध्ये आहे. त्याच्यामध्ये फक्त कागदोपत्री आणि शासकीय कार्यालयामध्ये दाखवण्यापुरताचा तो प्रस्ताव होता आणि त्यांच्याकडून 210 कोटी रुपये त्यांनी घेतले होते. पण त्याच्यामध्ये रेडी रेकनर प्रमाणे टॅक्स लावण्याचा जो काही प्रस्ताव होता तो अद्यापपर्यंत लागलेला नाही, फक्त कागदावरच होता. काँग्रेससारखी चतुराई भाजपाला यापुढे करता येईल का आणि करण्यासाठी ते प्रयत्न करतील का हे पाहणं गरजेचं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र.